नमस्कार. आगरी कोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे गाणगापूरची दत्त जयंती. त्यानिमित्ताने आम्ही दर्शनाला आलो आहोत सानपाड्याला. चला तर आपण मंदिरात जाऊया आणि मी तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवणार आहे, मंदिराचा परिसर दाखवणार आहे. चला तर बघूया. मंदिरात आपल्याला या रेल्वे पादचारी पुलावरून जायचं आहे. बघू शकता सर्व समाजसेवकांनी आपापले बॅनर्स लावलेले आहेत भाविकांच्या स्वागतासाठी. चला तर पुढे दाखवते मी तुम्हाला. इथे पुलावर मंदिरात जाण्यासाठी अपंग आणि वयोवृद्धांसाठी लिफ्टसुद्धा बसवलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि पुढे असा सरळ रस्ता आहे पुलावरून. तर पुलाच्या खाली हा असा रेल्वे ट्रॅक आहे आणि उजव्या बाजूला हे असं मंदिर आहे. मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही. मंदिराचा कळस दिसतोय. किती सुंदर असं दृश्य आहे ते. तर पुलावरून उतरल्यावर उजव्या बाजूलाच मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि डाव्या बाजूला जे दिसतंय ते हायवेवरून भाविक येतात त्यांच्यासाठी प्रवेशद्वार आहे. मंदिरात उजव्या बाजूला आल्या आल्या गणपती बाप्पांचं दर्शन घडतंय आणि बाजूलाच शंकराची पिंडीसुद्धा आहे. सुंदर असा देखावा तयार केला आहे. ते बघून मन प्रसन्न होतंय. हे जे समोर प्रवेशद्वार दिसतंय ते जुनं प्रवेशद्वार आहे. जेव्हा रेल्वे नव्हती तेव्हा गावातील लोक तिथूनच आत प्रवेश करायचे. समोरच उद्या दत्त जयंतीसाठी महाप्रसादाची सोय केली आहे आणि या बाजूला स्त्रिया आणि पुरुष मंडळींसाठी वेगवेगळी रांगेची व्यवस्था केलेली आहे. तर चला आता मंदिरात जाऊया. या इथे बाजूला पुरुषांसाठी रांगा आहेत आणि मंदिराच्या तिकडच्या बाजूने स्त्रियांसाठी रांगा आहेत. तर समोरच मंदिराचा भव्य असा सभामंडप दिसतो आहे. याच सभामंडपामध्ये दत्तगुरूंच्या जन्मोत्सवाचा पाळणा सजवला जातो आणि तिथे उत्सव साजरा केला जातो. आणि बाजूलाच आता डेकोरेशनचं काम चालू आहे उद्यासाठी. तर बघू शकता कसा भव्य दिव्य असा सभामंडप आहे आणि समोरच दत्तगुरूंचा गाभारा आहे. समोरच मंदिरात दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घडतंय. पण स्त्रियांना आत प्रवेश नाही, फक्त पुरुषांनाच आतमध्ये प्रवेश असतो. तर स्त्रियांसाठी इथे बाहेर फोटो लावलाय. तिथे सर्व स्त्रिया पाया पडतात आणि पादुकांना इथे लांबूनच बाहेरूनच नमस्कार करतात.
तर इथे औदंबराचं झाड आहे. दत्तस्वरूपी सिद्धपुरुष जेव्हा आले या गावात तेव्हा याच झाडाखाली बसून ते ध्यान करायचे. इथेच गंगा प्रकट झाली होती. नंतर ती काही कारणास्तव लुप्त झाली होती. तर इथे बघू शकता तुम्ही, सर्व भाविक इथे नवस फेडण्यासाठी येतात. इथे तुला केली जाते. ऊस, नारळ, केली, इतर मिठाईने तुला केली जाते. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? आवडली असेल तर अवधूत चिंतन श्री दत्तगुरूंचे दर्शन घ्यायला नक्की या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.